हिरेमाचा मितवा आजच्या भागाची सुरुवात होते सात्विक फॅशनच्या एजीएम पासून. तर आता इथे अर्णव म्हणतो, मी नेहमीच तुमच्या डिसिजनचा रिस्पेक्ट केलोय, बट गाईस ह्या वेळेला मी स्वतः आकाशचं नाव सजेस्ट केलं होतं. नॉट बिकॉज ही इज माय ब्रदर, बट मला त्याच्या कॅपेबिलिटीवर, त्याच्या वर्क एथिक्सवर पूर्ण ट्रस्ट होता असं म्हणतो अर्णव म्हणत. आणि समहाव तुम्ही त्याला सेफ नाही केलं. जस्ट मला त्याच्या मागे काय रिझन होतं ते जाणून घ्यायचं होतं असं म्हणतो अर्णव. तर आता सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे मेंबर्स डिस्कशन करत असतात. तर समोरच आकाश पण थांबलेला असतो. तुमचं बरोबर आहे अर्णव सर, पण आमचा डिसिजन झालाय आणि आकाश सरांचा एक्सपिरियन्स नुसार आम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स या पोझिशनसाठी कमी वाटतो असं म्हणते एकटी बाई. आम्ही जर त्यांना सिलेक्ट केलं असतं तर आमच्यावर आरोप झाला असता की आम्ही सीओच्या भावाला फेवर केलं म्हणून. तर आता आकाशला खूप वाईट वाटत असतं. त्याबरोबर बोलतायत असं म्हणतो दुसरा मेंबर. मिस्टर आकाश इज नॉट फिट फॉर द पोझिशन असं म्हणतात ते. नाही, ते एफिशियंट आहेत, पण बाकी सगळ्या कॅन्डिडेट्स पेक्षा त्यांचा एक्सपिरियन्स कमी आहे. तर आता खूप वाईट वाटत असतं अंजलीला पण हे सगळं ऐकून. तर आता आकाशला खूप वाईट वाटलेलं असतं, तर तो निघून जातो तिथून. पण असं म्हणते अंजली, मला थोडं बोलायचं आहे असं म्हणते अंजली. आय टोटली रिस्पेक्ट युअर डिसिजन, पण मला असं वाटतं की आकाशचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे या कंपनीसाठी. म्हणजे त्यांनी केलेले कॅम्पेन्स किंवा क्रायसिसमध्ये घेतलेले डिसिजन्स खूप महत्वाचे होते आणि ते खूप बेनिफिशियल पण ठरलेत आपल्या कंपनीसाठी. तर मग परत एकदा त्याला आपण कन्सिडर करू शकतो का असं म्हणते अंजली. तर आता बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे मेंबर्स विचार करत असतात. तर आता अर्णव म्हणतो, हे बघा तुम्ही असे ऑकवर्ड होऊ नका प्लीज. म्हणजे बरोबर आहे सरांचं म्हणणं, करेक्ट आहे की अजून आकाशला एक्सपिरियन्सची गरज आहे, पण मला वाटतं एक्सपिरियन्स बोर्डवर राहून सुद्धा तो येऊ शकला असता. पण ताई जसं म्हणाली तसं त्याने खूप सारे डिसिजन खूप चांगले घेतलेत असं म्हणतो तो. आणि जबाबदारी दिल्याशिवाय जबाबदारी घेणार कशी ना असं म्हणतो अर्णव. तर आता सगळे विचार करत असतात. तर बघा प्रेक्षक हो, आकाश बाहेर येतो खोलीच्या. तर आता त्याला आठवतं, मिस्टर आकाश इज नॉट फिट फॉर द पोझिशन असं म्हणतो एक मेंबर ना. ते आठवतं आता इथे आकाशला फ्लॅशबॅक मध्ये सगळं. तर आता खूप वैतागलेला असतो आता इथे आकाश. तर आता तो येऊन बसतो सोफा सेट वरती. ॲडव्होकेट धर्माधिकारी, आमची कंपनी उद्या एक्सपॅन्ड होणार, त्यामुळे आम्हाला आकाश सारखी यंग टॅलेंटची गरज लागणार असं म्हणतो अर्णव. एवढंच माझं म्हणणं आहे असं म्हणतो अर्णव. हो एक्झॅक्टली असं म्हणते अंजली. आता कंपनीच्या क्रायसिस मध्ये FNF मध्ये पार्टिसिपेट करून आकाशचं खूप मोठं योगदान आहे असं वाटतं मला, त्यामुळे आपण ते सुद्धा कन्सिडर करावं डिसिजन घेताना असं म्हणते अंजली. मिस्टर राजशिर्के आणि अंजली मॅडम, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी, बट आम्ही त्यांना या पोझिशनसाठी नाही कन्सिडर करू शकत असं म्हणतात ते बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे मेंबर्स. कारण आम्ही जर असं केलं तर एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट कंपनी सोडून जातील अशी भीती आहे आम्हाला असं म्हणतात त्या. आय अग्री असं म्हणतो दुसरा माणूस. आणि या परिस्थितीत वी कॅनॉट अफोर्ड दॅट, वी आर सो सॉरी सर असं म्हणतात ते. ओके असं म्हणतो अर्णव. तर आता अंजलीचा पण चेहरा उतरतो. तर आता अर्णव काहीतरी विचार करत असतो. तर आता इथे बाहेर आकाश हातात शिवून बसलेला असतो. तर आता अर्णव बाहेर येतो. तर तो आकाशला बघतो. दादाने माझ्यावर एवढी मेहनत घेतली होती, एवढा मोठा चान्स दिला, तरी मी कमी पडलो असं म्हणतो आकाश. माझा एक्सपिरियन्स कमी पडला. आता नम्रताला काय सांगू असं म्हणतो आकाश. ती एक्साइट होऊन वाट बघत होती असं म्हणतो आकाश. आकाश इज रिअली डिसअपॉइंटेड. सगळ्यांनी एवढी तयारी केली होती, सगळेजण खूप छान प्रेझेंटेशन केले आणि ह्याला बहुतेक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल असंच वाटलं होतं, पण एनिवे असं म्हणतो आता अर्णव. तर आता अर्णव जातो आकाशच्या दिशेने. तर आता तो जाऊन बसतो त्याच्या बाजूला. तर आता तो म्हणतो, आकाश घरी जाऊया असं म्हणतो अर्णव. कमॉन दादा तू पुढे हो, मी येतो नंतर असं म्हणतो आकाश. ओके असं म्हणतो अर्णव. तर आता तो बसतो त्याच्या बाजूला. तर आता इथे नम्रता खूप छान तयार झालेली असते बघा प्रेक्षक हो, कारण तिला खूप जास्त आनंद झालेला असतो की आता आकाश होणार बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा मेंबर म्हणून. तर आता नम्रता फोन घेते आपल्या हातामध्ये आणि आता ती कॉल करते. तर आता आकाशला कॉल लिहिलेला असतो नम्रताचा. तर आता आकाश फोन कट करतो. तर अर्णव बघतो त्याने कॉल कट केला म्हणून. तर आता नम्रता म्हणते, फोन का उचलत नाहीत आकाश? त्यांना सांगितलं होतं की मी वाट बघतीये, मला फोन करा. काय हे असं म्हणते ती. तर आता ती वाट बघत असते आकाशची घरी. जिंकल्यामुळे तिथे जल्लोष चालू असेल, त्यामुळे विसरलेच असतील मला फोन करायचा. अर्णव जिजूंना फोन ट्राय करते असं म्हणते नम्रता. तर आता ती कॉल करते अर्णवला. तर आता अर्णव आपला फोन आपल्या हातामध्ये घेतो. तर आता दाखवतो तो आकाशला. नको घेऊस असं म्हणतो आकाश. घरी गेल्यानंतर बोलतो तिच्याशी असं म्हणतो आकाश. आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणतो अर्णव. यु नो मी कंपनीच्या कुठल्याही डिसिजन मध्ये इंटरफेअर नाही करत. दॅट्स माय पॉलिसी, यु नो दॅट असं म्हणतो अर्णव. बट स्टील मी प्रयत्न केलं त्यांना समजावण्याचा, बट असं म्हणतो अर्णव. दादा प्लीज एवढं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही मला असं म्हणतो आकाश. आय नो तू खूप प्रयत्न केलेस, बोर्डशी माझ्या बाजूने बोललास. आय थिंक माझा एक्सपिरियन्स कमी पडला असं म्हणतो आकाश. बट इट्स ओके, नेक्स्ट इयर परत प्रयत्न करू असं म्हणतो आकाश. दॅट्स द स्पिरिट असं म्हणतो अर्णव. कम इट्स टाइम, लेट्स गो होम असं म्हणतो अर्णव. तर आता आकाश आणि अर्णव घरी जाण्यासाठी निघतात. तर आता इथे सगळी तयारी करून बसलेली असतात. तर आता नम्रता आकाशसाठी खूप सारं सजवलेले असते बघा प्रेक्षक हो, खूप साऱ्या गोष्टी बनवलेल्या असतात तिने. अरे वा वा वा, केक एवढे सगळे पदार्थ, वा वा, आज काय विशेष असं म्हणतो अविनाश. आज
इलेक्शनचा रिझल्ट येणार आहे ना, त्याचीच तयारी आहे असं म्हणते नम्रता. हो, हे सगळं यांच्यासाठी बरं का असं म्हणतो अविनाश. छान 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 असं म्हणतात आजी. तर आता तेवढ्यातच माझा आवाज येतो, आलेच वाटतं. मी बघते असं म्हणून नम्रता बाहेर पळत जाते बघा प्रेक्षक हो. तर आता ती आरतीची थाळ सुद्धा रेडी केलेली असते. तर आता अर्णव आणि आकाश येतात बघा प्रेक्षक आतमध्ये. थांबा असं म्हणते नम्रता. तर आता ऐश्वर्या म्हणते थांबा. तर आता ती थाल घेऊन येते. या असं म्हणते नम्रता. आकाश हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते नम्रता. तर आता आकाश जाऊन घेत नाही तिच्याकडून कुंकू बघा प्रेक्षक आणि थांबवतो तिला तो. तर आता सगळ्यांना धक्का बसतो, असं का करतोय आकाश म्हणून. आकाश खूप जास्त चिडलेला असतो. तर अर्णवचा पण चेहरा पडलेला असतो. तर आता आकाश निघून जातो तिथून. काय झालं भाऊजी असं म्हणते नम्रता. काय झालं असं म्हणतो अविनाश. काय सिलेक्शन झालं ना, टाकला ना निकाल असं म्हणते आता वल्लरी. तर नम्रता म्हणते आकाश बोला ना काय झालं असं म्हणते ती. तुम्ही विचारलं नाही का तिथे. तर आता आकाश काय सांगूच शकत नाही बघा प्रेक्षक हो. आकाश काय झालं बोला ना काहीतरी असं म्हणते नम्रता. तर आता अर्णव समोर येतो सगळ्यांच्या. बोलत का नाही आहात तुम्ही काही असं म्हणते नम्रता. सॉरी पण आकाशचं सिलेक्शन नाही झालंय असं म्हणतो अर्णव. तर आता धक्काच बसतो नम्रता आणि वल्लरीला. काय असं म्हणते ईश्वरी. या आपण नेक्स्ट इयर आपण पुन्हा ट्राय करू असं म्हणतो अर्णव. पण माझ्या आकाशमध्ये असं काय कमी होतं म्हणून त्याचं सिलेक्शन नाही झालं असं म्हणते वल्लरी. भाऊजी निवडले जातील अशी आपल्याला तर खात्री होती ना, पण झालं काय असं म्हणते ईश्वरी. पण माझा आकाश का निवडला गेला नाही कुणी सांगेल का असं म्हणते वल्लरी. हे बघा हा बोर्डचा डिसिजन होता. आय एम नॉट रेडी येट असं म्हणतो आकाश. असं कसं म्हणाले ते असं म्हणते नम्रता. आणि ह्यानी तुमचं नाव सजेस्ट केलं होतं ना, मग तुम्ही विचारलं नाही का असं म्हणते नम्रता. काय झालं तुम्ही प्रश्न नाही का विचारला आकाश. मग बोला ना मी काहीतरी बोलतेय तुमच्याशी असं म्हणते नम्रता. आकाश बोला काहीतरी असं म्हणते नम्रता. तर आता नम्रता बघते अर्णवकडे. तुम्ही आकाशचं नाव प्रपोज केला होता ना तिथे असं म्हणते नम्रता. बोला ना प्लीज असं म्हणते नम्रता. तुमच्याकडून उत्तर हवे मला असं म्हणते नम्रता. प्लीज बोला काहीतरी असं म्हणते नम्रता. तर आकाश म्हणतो त्याला काय विचारतेस तू, त्याचा काय संबंध आहे असं म्हणतो आकाश. त्याचाच संबंध आहे असं म्हणते नम्रता. प्लीज बोला ना काहीतरी. माझा नवरा तुमचा भाऊ या पदासाठी योग्य आहे तुम्हाला ही माहितीये, तरी ते निवडून का नाही आले असं म्हणून जोरात आता ओरडत असते बघा प्रेक्षक नम्रता अर्णवला. अहो प्लीज बोला काहीतरी असं म्हणते नम्रता. हे बघ ताई असं म्हणते ईश्वरी. हे बघ ईशू तू अजिबात मध्ये बोलू नकोस असं म्हणते नम्रता. आणि आता तर बिलकुल नाही असं म्हणून नम्रता ओरडते ईश्वरीला. प्लीज असं म्हणते नम्रता. प्लीज मला सांगा असं म्हणते नम्रता. एक मिनिट असं म्हणतो अर्णव. काम डाऊन प्लीज. दिस इज नॉट द वे टू टॉक. ऑलराईट असं म्हणतो अर्णव. मला समजतं आकाशचं सिलेक्शन नाही झालं म्हणून तू अपसेट आहेस. हो मी आहे अपसेट असं म्हणते नम्रता. जोरात किंचाळून ओरडते बघा प्रेक्षक होती. आणि तुम्हाला कुणालाच कळणार नाही की आता माझ्या मनात काय चाललंय ते. प्लीज मला माझ्या या प्रश्नांची उत्तरं हवेत. मला कुणीतरी प्रश्नांची उत्तरं द्या. प्लीज बोला काहीतरी असं म्हणते नम्रता. अगं नम्रता काय बोलतेस तू. तो म्हणाला ना शांत बसू आणि मग बोलू असं म्हणतो अविनाश. शांत बसून बोलूया काय असं म्हणून ओरडायला लागते आता नम्रता. तर तेवढ्यातच अंजली पण येते आणि तिला पण धक्का बसतो नम्रताचा हा अवतार बघून. आताच्या आता मला माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मला हवेत असं म्हणते नम्रता. एक मिनिट असं म्हणतो अर्णव. काम डाऊन प्लीज. आकाशचा एक्सपिरियन्स कमी पडलाय. बाकी कॅन्डिडेट्सचा एक्सपिरियन्स त्याच्यापेक्षा जास्त होता म्हणून ते सिलेक्ट झाले. दॅट्स इट असं म्हणतो अर्णव. अहो आईच्या पोटातून कोणी शिकून येतं का असं म्हणते नम्रता. तर आता अर्णवला हे ऐकून धक्काच बसतोय. काय बोलते गावठी सारखं म्हणून. एक्सपिरियन्सने माणूस पुढे जातो असं म्हणते नम्रता. आणि तुम्ही असं म्हणते नम्रता. तुम्ही तर CEO आहात ना कंपनीचे. तुम्ही त्या लोकांना नाही सांगू शकलात असं म्हणते नम्रता. नाही तुम्ही त्या लोकांना पाठवून देऊ शकला असा भागच नाहीये. तुम्हाला त्यांना पठवायचंच नव्हतं असं म्हणते नम्रता. हे खरं आहे असं म्हणते नम्रता अगं काय बोलतेस तू हे असं म्हणतो अविनाश. कंपनीच्या काही पॉलिसीज असतात. अर्णव एकट्यावरच काही नसतं. कमिटीचा निर्णय ग्राह्य धरला जातो तिथे असं म्हणतो अविनाश. नम्रता असं म्हणतो आकाश शांत हो. अँड वर्क एथिक्स असतात, प्रिन्सिपल्स असतात. पर्सनल अटॅक्स करू नकोस भाऊ. आणि मी आणि दादाने खूप प्रयत्न केलेत असं म्हणतो आकाश. आकाश तुम्ही ना तुमच्या भावाच्या प्रेमात आंधळे झालायत असं म्हणते नम्रता. प्लीज जागे व्हा आता तरी. डोळे उघडा. हा माणूस तुमचं नुकसान करतोय हे का नाही कळतंय तुम्हाला असं म्हणते नम्रता. ताई जास्त बोलतेस तू असं म्हणते ईश्वरी. मी काय जास्त वगैरे बोलत नाहीये. मी तर बरोबरच बोलते असं म्हणते नम्रता. वल्लरीला खूप जास्त आनंद होत असतो बघा प्रेक्षक सगळं ऐकून. मी इकडे आल्यापासून बघतेय लहानपणापासून माझ्या नवऱ्याला पद्धतशीरपणे मागे ठेवलं गेलंय असं म्हणते नम्रता. काय वाटेल ते का बोलतेस तू असं म्हणते ईश्वरी. वाटेल ते बोलत नाहीये मी असं म्हणते नम्रता. माझं लग्न झाल्यापासून बघतेय मी सगळं. माझ्या नवऱ्याला कायम दुय्यम म्हणून ट्रीटमेंट दिलेली आहे. कुठलेही निर्णय घेताना यांना विचारलं गेलं जात नाही. काय नोकरासारखं वागवता माझ्या नवऱ्याला तुम्ही असं म्हणते ती. स्टॉप दिस नॉनसेन्स नम्रता असं म्हणतो आकाश. आणि तो तिला गप्प बसायला सांगतो आता नम्रताला. स्टॉप इट असं म्हणतो आकाश. जास्त बोलतेस तू. मी जास्त बोलत नाही आहे आकाश. मला प्लीज बोलू द्या असं म्हणते नम्रता. मला आठवतंय ना मागच्या वेळेस US क्लायंटचं कारण देऊन तुम्हाला ऑफिसमध्ये थांबवून घेतलं होतं. हे विसरलेली नाहीये मी अजून असं म्हणते नम्रता. हे विसरली नाहीयेस. मग आतमध्ये येऊन त्यांनी माफी मागितली होती. हे विसरलीस तू असं म्हणतो आकाश. त्यांनी असं सॉरी म्हटलं नव्हतं मला असं म्हणते नम्रता. लोकांसमोर त्यांची इमेज त्यांना सांभाळायची होती म्हणून त्यांनी मला सॉरी म्हटलं असं म्हणते नम्रता. ताई प्लीज डोकं बिकं फिरलाय का तुझं असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणते नम्रता. आता तुम्ही म्हणाल माझं डोकं फिरलंय. हो माझं डोकं फिरलंय. आणि इशू तू मध्ये बोलूच नकोस हा असं म्हणते नम्रता. लग्न झाल्यापासून या घरात आली आहे बघते मी तुला असं म्हणते नम्रता. मला वाटलं होतं माझी बहीण मला सपोर्ट करेल पण नाही. तू तर माझी मोठी जाऊ झालीस. तर अर्णवला ह्याची बात आवडत नसतं बघा प्रेक्षक हो. तुला या अख्ख्या घरावर ताबा मिळवायचा होता. ह्या अख्ख्या सगळ्या लोकांच्या मनावर राज्य करायचंय तुला असं म्हणते नम्रता. नम्रता बास असं म्हणतात आजी. तू आता काही बोलतेस. मी वाटेल ते बोलत नाहीये आजी असं म्हणून ओरडते नम्रता. इशू
मी जेव्हा लग्न करून आले तेव्हाच कसं काय तुला वाटलं का ऑफिसला जावंसं असं म्हणते नम्रता. का वाटलं असं? ह्या घरात तुला माझी फक्त स्वयंपाकीन करायची होती का असं म्हणते नम्रता. ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं. आणि तू जायचीस ऑफिसमध्ये महाराणी सारखी असं म्हणते नम्रता. माझ्यावर सगळी कामं टाकून. स्पर्धेच्या वेळेस पण सेम झालं असं म्हणते नम्रता. तुला कधी वाटलंच नाही की आम्ही दोघांनी जिंकायला हवं या कॉम्पिटिशन मध्ये म्हणून तू आम्हाला कायम दुय्यम ट्रीटमेंट दिलीस असं म्हणते नम्रता. ताई असं म्हणते ईश्वरी. आठवतंय ना तुम्हाला दोघांना तुमचं मशीन जेव्हा बिघडलं होतं तेव्हा माझा नवरा आला होता तुमचं ते मशीन दुरुस्त करण्यासाठी असं म्हणते नम्रता. पण तुम्ही काय केलं? तुम्ही साधं क्रेडिटही दिलं नाही त्याला. साधं तोंडाने थँक्यू पण नाही बोलला असं म्हणते नम्रता. आणि का म्हणाल थँक्यू? हा, तुझा नवरा तर काय माझ्या नवऱ्याला बकरासारखाच वागवतो, मग का म्हणाल थँक्यू असं म्हणते नम्रता. आणि काय आहे ना, लोकांसाठी असतील हे द ग्रेट ASR. माझ्या नजरेत हा माणूस आगाऊ, गर्विष्ठ आणि घाबरट आहे असं म्हणते नम्रता. इशू, तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला कायम साईडलाईन केलंय. अर्णव राजे शिर्के, तू एक डरपोक आहेस, तू लुजर आहेस, तू स्वार्थी आहेस. ताई बास असं म्हणून ईश्वरी कानाखाली मारते नम्रताच्या. तर आता सगळ्यांना धक्काच बसतो. ईश्वरीने कानाखाली मारलं नम्रताच्या म्हणून. खूप भारी दाखवलंय खरंच प्रेक्षक हो. ईश्वरी मस्त मारते नम्रताला कानाखाली. यापुढे एक शब्दही बोलायचं नाही. तुझा जो काही राग आहे ना तो माझ्यावर काढायचा. माझ्या नवऱ्यावर आरोप करायचा नाही. माझ्या नवऱ्यावर केलेले बिनबुडाचे आरोप मी खपवून घेणार नाही असं म्हणते ईश्वरी. वल्लरीला खूप जास्त आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक सगळं बघून. ताई म्हणते मी तुला बहीण आहे मी तुझी, पण मी एक बायको सुद्धा आहे असं म्हणते ईश्वरी. यांच्या नावाचं मंगळसूत्र घालते मी गळ्यात असं म्हणते ईश्वरी. त्यामुळे माझ्या नवऱ्याविरोधात यापुढे एक शब्दही ऐकून नाही घेणार मी असं म्हणते ईश्वरी. यापुढे माझ्या नवऱ्याविरोधात एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख असं म्हणते ईश्वरी. ह्या ईश्वरी अर्णव राजे शिर्के इतकं वाईट कोणीच नसेल असं म्हणते ईश्वरी. आणि वॉर्निंग देते ती नम्रताला. तर आता नम्रता चिडतेने निघून जाते ती तिथून. तर आता वल्लरीला तर खूप जास्त आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक सगळा ड्रामा बघून. तर आता आकाश पण जातो नम्रताच्या पाठीमागून. तर आता ईश्वरी ती पण निघून जाते बघा प्रेक्षक आपल्या रूम मध्ये. तर आता अर्णव पण निघून जातो. तर आता ईश्वरी आपल्या खोलीमध्ये आलेली असते. तर आता तिला आठवतं असं नम्रता म्हटलेली असते. तिला वाटलं होतं माझी बहीण मला सपोर्ट करेल, पण तू तर माझी मोठी जाऊ झाली आहेस. मी जेव्हा लग्न करून आले तेव्हाच कसं काय ग तुला वाटलं ऑफिसला जावंसं असं म्हणते नम्रता. तर आता अर्णव सुद्धा आलेला असतो आपल्या रूम मध्ये आणि तो ईश्वरीला बघतो दुःखी असलेला. तर आता तो बघत असतो तिच्याकडे. तर आता अर्णव आतमध्ये येतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो येऊन बसतो कॉटवरती. तर आता ईश्वरी सुद्धा येते आणि तिच्या बाजूला बसते ती पण. तर आता दोघेही खूप जास्त दुःखी असतात. तर आता अर्णवला खूप जास्त राग आलेला असतो. तो स्वतःची सांत्वना करत असतो. ईश्वरी पण त्याचा हात पकडते. सर असं म्हणते ईश्वरी. सॉरी, ताईच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणते. मला माहिती आहे आजपर्यंत तुम्हाला असं कोणीच काय बोललेलं नाही आणि घरात तर कोणीच नाही असं म्हणते ईश्वरी. तुमच्या समोर असं जर कोणी बोलत असेल तर तुम्ही काय करणार तेही मला माहित होतं, पण फक्त घरात वाद नको. नाही ती माझी बहीण आहे, ताई आहे, म्हणून तुम्ही शांत बसलात. माहिती आहे मला असं म्हणते ईश्वरी. सर खरंच सॉरी असं म्हणते ईश्वरी. इट्स ओके असं म्हणतो अर्णव. तू सॉरी म्हणू नकोस, सोड असं म्हणतो अर्णव. सोड कसं सर असं म्हणते ईश्वरी. ताई चुकलीच आहे, म्हणजे मला खरंच कळत नाहीये ताई अशी का वागते असं म्हणते ईश्वरी. लग्न झाल्यापासून ताई खूप बदलली आहे हो असं म्हणते ईश्वरी. आजपर्यंत ताई अशी कधीच वागली नाही असं म्हणते ईश्वरी. तिला अचानक काय झालंय, नेमकं तिला काय हवंय हेच मला कळत नाही असं म्हणते ईश्वरी. आकाश भाऊजी पण परवा आले होते माझ्याशी बोलायला, त्यांचंही ते काय ऐकत नाहीये, त्यांनाही कळत नाहीये ते अशी का वागते ते असं म्हणते ईश्वरी. हा मला मान्य आहे सर, तिच्या नवऱ्याला या सगळ्या गोष्टींमुळे त्रास झाला, त्याच्यासाठी ती एवढी तयारी केली होती, तिला वाईट वाटणं साहजिक आहे, पण म्हणून हे असं बोलणं असं म्हणते ईश्वरी. हे काय रिॲक्ट केलं आज ताईने असं म्हणते ईश्वरी. नाही सर नाही, मला खरंच कळत नाहीये असं म्हणते ईश्वरी. हे तिच्या मनात कधीपासून आहे, असं काय वागतेय ती नाही माहिती असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव मात्र विचार करत बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तरी काय काय येते. जेलसीमुळे पागल झालीस तू असं म्हणतो आता आकाश नम्रताला. बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना माझं नाव सजेस्ट करणारा दादा होता असं म्हणतो आकाश. माझ्यासाठी वाईट वाटून घेणारा सुद्धा दादाच होता असं म्हणतो आकाश. खोटा आहे, खोटाडा आहे तो माणूस असं म्हणते नम्रता. तर आता इथे ईश्वरी येते नम्रताच्या बाजूला बसते आणि म्हणते सॉरी, मी मनापासून माफी मागते असं म्हणते ईश्वरी. मी तुझ्यावर हात उचलला म्हणून सॉरी असं म्हणते ईश्वरी. तर आता अविनाश म्हणतो नम्रता मला वाटतं तू सुद्धा ईश्वरीला तू सॉरी म्हणावंस असं म्हणतो अविनाश. तिची माफी मागावीस असं म्हणतो तो. रमाकांतने उदयकांतला सांगितलं होतं ज्याकडे माझ्या विरोधात आणखीन काही पुरावे आहेत असं म्हणून आता वल्लरी आरशामध्ये बघून म्हणत असते. अरे देवा, म्हणजे आता ते सुद्धा पुरावे मला शोधून नष्ट करावे लागणार आहेत असं म्हणते वल्लरी. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा भाग ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.